बिहारमधील सुपौलमध्ये कोसी नदीवर बांधल्या जात असलेल्या पुलाचा स्लॅब कोसळला। या दुर्घटनेत 1 ठार आणि 9 जण जखमी झालेत। दुर्घटना कशी घडली, कामाच्या वेळेस नक्की काय चूक झाली याची पाहणी आणि माहिती घेण्याचं काम सुरू आहे। आचारसंहिता सुरू होताच छत्रपती संभाजीनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एक मोठी कारवाई केली आहे। बीड जिल्ह्यातील विशाखापट्टणम हायवेवर अवैधरित्या विनापरवाना इथेनॉलची वाहतूक करणाऱ्या तिघांना 3 टँकरसह ताब्यात घेण्यात आलं। यात 54 लाख रुपये किमतीचं 84,000 लिटर इथेनॉल जप्त करण्यात आलं असून 1,35 लाखांचे 3 टँकर जप्त करण्यात आले आहेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात या रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं। संवेदनशील भागातून तसेच प्रमुख रस्त्यांवरून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने काढण्यात आला। यामध्ये अधिकाऱ्यांसह कमांडो पथक, पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांचा समावेश होता। पुण्यापाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरहून अयोध्या वारीसाठी एसटी महामंडळाची बसही सोडण्यात येणार आहे। सुमारे 1200 किलोमीटरचा प्रवास केवळ 5,500 करता येणार आहे। 45 जणांचा जर ग्रुप असल्यास अयोध्येला जाण्यासाठी लालपरी बस सोडली जाणार आहे। या संदर्भात मध्यवर्ती आणि सिडको बस स्थानकांच्या व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचे नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली आहे। लोकसभेचं बिगुल वाजताच पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईसाठी कंबर कसली आहे। एपीएमसी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत तब्बल 11 लाखाचे ड्रग्ज सोबत एक पिस्तूल हस्तगत केलंय। तुर्भेगाव एपीएमसी कोपरी परिसरामध्ये गुन्हेगारांचे अड्डे, ड्रग्ज विक्रेते यांच्या ठिकाणांवर धाडी टाकत संशयित व्यक्तींची वाहनांची झाडाझडती घेण्यात आली। यामध्ये पोलिसांच्या हाती 11 लाखांचे एमडी ड्रग्ज, एक देशी बनावटीचं पिस्तूल हाती लागलं असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या 15 दिवसांपासून नागपूर, छिंदवाडा, मध्य प्रदेश आणि बाजारातून गोंदिया येथे भाजीपाला विक्रीसाठी येतो। मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर वाढलेत। शेवगा 120 रुपये किलो, फुलकोबी 60 रुपये किलो, टोमॅटो 40 रुपये प्रति किलो याप्रमाणे विक्री होते। भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याने अनेक कुटुंबांचं घरखर्चाचं बजेट कोलमडलंय। मेथी, भेंडी, पालक या पालेभाज्यांचे दर दररोज वाढताच आहेत। सध्या उन्हाची तीव्रता वाढतीये। उन्हाळी भाजीपाल्यांची आवक कमी आहे, तर अवकाळी पावसाचा सुद्धा भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। परिणामी भाजीपाल्याची आवक घटलीये, त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे। सलग 8व्या दिवशी देखील नाशिक शहरामध्ये सिटीलिंक बस सेवा बंद आहे। विविध मागण्यांसाठी सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय, त्यामुळे बस सेवा ठप्प झाली। प्रामुख्याने वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी संताप व्यक्त करतायत। शालेय विद्यार्थ्यांसाठी मात्र शुक्रवारपासून 10 बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मागण्या पूर्ण होईपर्यंत कामावर न जाण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या 2 परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। त्यात येत्या 28 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच 19 मे रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी ब आणि इतर बहुजन कल्याण अधिकारी गट ब या परीक्षांचा समावेश आहे। लोकसभा निवडणुकीमुळे नियोजित विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे। त्यानुसार एमपीएससीच्या परीक्षाही पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र एमपीएससीकडून आतापर्यंत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। मात्र आता एमपीएससीने 2 परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलेलं आहे। स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांना या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकरांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2023 मध्ये समिती स्थापन केली। या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला। या सूचनांचा अभ्यास करून लवकरच कायदा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। शालेय शिक्षण विभागाने तयार केलेले संच मान्यतेचे सुधारित निकष शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारे आहेत। पटसंख्या 135 पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचं पद रद्द होणार आहे। मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांवर इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे संख्यापूर्तीचं संकट उद्भवले। परिणामी राज्यातील 25,000हून अधिक शाळा मुख्याध्यापकांविना कार्यरत राहतील अशी भीती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेवेने व्यक्त केलेली आहे।
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल यातील दरी कशी सांधावी यावर अखेर तोडगा निघाला असून बर्फीवाला पूल न पाडता त्याचे स्लॅब उंचावण्याची शिफारस तांत्रिक अहवालात करण्यात आली। त्यामुळे सुस्थितीतील बर्फीवाला पुलाचं पाडकाम टळलंय, मात्र ही प्रक्रिया सुरू झाल्यास ती पूर्ण होण्यास साधारण 3 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रत्यक्ष पुलाचा सुरळीत वापर सुरू होण्यास जवळपास अजूनही काही महिने वाट पाहावी लागणार आहे। होळीनिमित्त मुंबईतील कोकणवासीय कोकणात जायला निघाले, त्यामुळे नियमित रेल्वे गाड्यांसह विशेष रेल्वे गाड्याही पूर्णपणे आरक्षित झाल्यात। त्यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नसल्याने एसटीची वाट धरलेली आहे। मात्र एसटीच्या बसेसही पुरेशा नसल्याने प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली। त्यामुळे होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी आता कोकणवासियांना खासगी गाड्यांचा पर्याय निवडलेला आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना 31 मार्चला सरकारी कामकाजासाठी बँकेच्या शाखा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले। 31 मार्चला रविवारी आहे, परंतु पूर्ण दिवस आर्थिक वर्षातील अखेरचा दिवस आहे। त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतलाय। त्यामुळे देशातील सर्व बँकांनी आपल्या शाखा 31 मार्चला सुरू ठेवाव्यात असं आरबीआयने निर्देश देताना म्हटलेले आहे। याआधी आरबीआयने राष्ट्रीय स्तरावरील बँक हॉलिडेची लिस्ट जाहीर करताना 31 मार्च 2024ला रविवारी देशभरातील बँका बंद राहतील असं म्हटलं होतं, परंतु आता आरबीआयने बँका सुरू ठेवण्यास सांगितलंय। लोकल रेल्वेवर फुगे मारू नका, अतिउत्साही नागरिकांना रेल्वे प्रशासनाने आवाहन केलेले। होळी आणि रंगपंचमी दरम्यान लोकलवर फुगे मारल्याने प्रवाशांना मोठी दुखापत होण्याची शक्यता असते। त्यामुळे रंगाचा बेरंग होऊ नये आणि कामावर जात असताना काही अडचणी येऊ नये यासाठी लोकलवर या सणादरम्यान फुगे मारण्यात येऊ नये असं रेल्वे प्रशासनाने बजावलेलं आहे। होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते। रविवारी होळी असल्याने नागरिकांना वृक्षतोड न करण्याचं आवाहन महापालिकेने केले। कुणीही बेकायदा वृक्षतोड करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यासोबतच पोलीस तक्रार करण्याचा इशारा पालिकेने दिलाय। होळीच्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचं आढळल्यास पालिका अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये माहिती देण्याचं आवाहन पालिकेने केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर असून भूतानचे पंतप्रधान शेरिंग टेपके यांनी पंतप्रधान मोदींची गळाभेट घेऊन त्यांचं जोरदार स्वागत केलं। यावेळी पंतप्रधान मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द डुक ग्याल्पो ने सन्मानित करण्यात आलं, ज्यामुळे ही प्रतिष्ठित ओळख प्राप्त करणारे पहिले विदेशी सरकार प्रमुख बनले। भारत भूतान संबंधांच्या वाढीसाठी आणि भूतान राष्ट्र आणि लोकांसाठी त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाची पावती म्हणून हा पुरस्कार देण्यात आला। पंतप्रधान मोदी 23 मार्चपर्यंत भूतानच्या दौऱ्यावर असल्या दौऱ्यादरम्यान द्विपक्षीय आणि क्षेत्रीय मुद्द्यांवर चर्चा होईल। होळी सणाच्या निमित्ताने खानदेशात साखरेच्या दागिन्याला मोठी मागणी असते। धुळे शहरातील रमजानबाबत नगरातील बाबू हलवाई हे गेल्या 4 ते 5 पिढ्यांपासून साखरेचे दागिने बनवण्याचा व्यवसाय करतात। सध्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कारखान्यांमध्ये साखरेचे हार, बांगड्या बनवण्याची लगबग सुरू आहे। खानदेशात होळी पेटवण्याच्या आधी साखरेचे दागिने अर्पण करून पूजा करण्याची प्रथा आहे। होळी सणाकरता लागणारी टिमकी बनवण्याची लगबग सध्या येवला शहरात सुरू असून दुष्काळाचं सावट टिमकी कारागिरांवर दिसून येत आहे। यंदा लोकसभा निवडणुका लागल्या असल्याने नागरिकांना टिमक्यांची राजकीय पक्षांची नावे तसेच मतदान करा असा संदेश रेखाटत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। पुणे महापालिकेचं 11,000 कोटी रुपयांचं बजेट आहे, मात्र 6 महिने रुग्णालयांच्या धनुर्वाताच्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय। 11,000 कोटी रुपयांचं बजेट असणाऱ्या पुणे महापालिकेच्या रुग्णालयात धनुर्वाताचे इंजेक्शन उपलब्ध नाही। गेल्या 6 महिन्यांपासून राज्य सरकारकडून हे इंजेक्शनच आलेलं नाही। शासन पुरवठा करत असलेले इंजेक्शन खरेदी करता येत नाही असं कारण देत महापालिकेनेही या इंजेक्शनची खरेदीच केलेली नाहीये।
अंबरनाथच्या समर्थ चौकात एका भीषण अपघात घडला। दुचाकीस्वार महिलेला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाने चिरडल्याची घटना घडली। या दुचाकीस्वार महिलेच्या पायावरून गाडी गेल्याने पायाचा चक्काचूर झालेला आहे। सध्या ट्रक चालकाला अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले। जखमी महिलेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। नेमका हा अपघात कसा घडला याची अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे। सदर महिलेचं नाव अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही। पोलीस घटनास्थळी पंचनामा करत आहेत। बारामतीत शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या महामेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांची उपस्थिती असून कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। बीड मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांना मोठा विजय संपादित करता यावा यासाठी समर्थक दिलीप खेडेकर यांनी 1.5 किलोच्या चांदीचा मुकुटाचा मोहटा देवीला अर्पण केलेला आहे। पंकजा मुंडे यांच्या मोठ्या विजयाचं साकडं त्यांनी घातलंय। पंकजा मुंडे जितक्या मतांनी निवडून येतील तितके गुलाबाच्या फुलांनी स्वागत करणार असल्याचं देखील दिलीप खेडेकर यांनी सांगितलंय। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी समर्थकांनी प्रार्थना केल्याचे चित्र बीडमध्ये दिसतंय। नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या आधी एका रेल्वे बोगीला आग लागली। मुंबईकडे जाणाऱ्या एका एक्सप्रेसच्या बोगीला अचानक आग लागल्याने खळबळ निर्माण झाली। आग नेमकी कशी लागली हे मात्र अद्याप स्पष्ट आहे। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेचा 48वा दीक्षांत समारंभ कविवर्य कुसुमाग्रज भवनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमात 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक श्रेयस पांडे यावेळेस यांचा गौरव करण्यात आला। तसेच यावेळेस मराठी पत्रकारितेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। तर एकूण 120 पदव्यांचं वितरण या समारंभात करण्यात आलं। समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सचिन लढ्ढा उपस्थित होते। तर श्री राजेंद्र भागवत, शिवराम गर्जे, धनेश सावंत, मुंबई विद्यापीठ सचिव तसेच या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न झाला। ठाकरे सरकारने वाईन घोटाळा केला होता आणि महाराष्ट्राचा हा दारू घोटाळा आम्ही उघडकीस आणलेला आहे। भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे आरोप केलेत। अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केल्याचं समोर येत आहे। केजरीवालांच्या घरातून 150 पानी फाईल्स जप्त करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे आता अरविंद केजरीवाल हे आणखीन अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। होळी सणाच्या निमित्ताने खानदेशात साखरेच्या दागिन्यांची मोठी मागणी असते। धुळे शहरातील रमजान बाबत नागरिकांमध्ये बाबू हलवाई हे गेल्या 4 ते 5 पिढ्यांपासून साखरेचे दागिने बनवण्याचा व्यवसाय करतात। सध्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कारखान्यांमध्ये साखरेचे हार, बांगड्या बनवण्याची लगबग सुरू आहे। खानदेशात होळी पेटवण्याच्या आधी साखरेचे दागिने अर्पण करून पूजा करण्याची प्रथा आहे। होळी सणाकरता लागणारी टिमकी बनवण्याची लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागली असता नागपूर येथील रवी भवन येथे असलेल्या शासकीय बंगल्याचा वापर केल्याने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची नोटीस विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच कॅबिनेट मंत्री बाबा आश्रम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बजावण्यात आली। तसेच शासकीय निवासस्थान तात्काळ खाली करण्याचे आदेश आणि आचारसंहिता लागल्यापासून 5000 रुपये प्रति दिवस इतके शुल्क भरण्याचे आदेश नोटीसमध्ये देण्यात आले।
पुण्यामध्ये भाजपाच्या मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यामध्ये काटेकी टक्कर असल्याचं चित्र बघायला मिळालं। मुरलीधर मोहोळ पुण्याचे माजी महापौर तर रवींद्र धंगेकर कसबा पेठ मतदारसंघातून आमदार आहेत। मुरलीधर मोहोळ शांत, सुसंस्कृत, संयमी तसेच तगडा जनसंपर्क आणि वादापासून दूर राहणारा चेहरा आहे, तर रवींद्र धंगेकर आक्रमक, तगडा जनसंपर्क, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या भाजपाच्या बालेकिल्ल्यातून विजयी उमेदवार आहेत। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार तुल्यबळ असणार आहे। पुणे लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार असल्याची शक्यता दिसते। मराठा आरक्षणाचा वाद पेटलेलाच आहे। सगळे सोयरे शब्दावरून आरक्षण अडून राहिलं। या पार्श्वभूमीवर नोकर भरतीत मराठा समाजाला लाभ मिळण्यासाठी तातडीने प्रमाणपत्र वितरण करा अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। रवींद्र धंगेकर लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं। काँग्रेस नेते आणि 60 टर्म नगरसेवक असलेले आबा बागुल यांनी समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त केली। पुण्यात निष्ठेची हत्या अशी पोस्ट करत त्यांनी नाराजी व्यक्त केली। पुण्यात काँग्रेसकडून आबा बागुल निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, पण आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसमधील धुसफूस समोर आली आहे। मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसायामध्ये शिक्षण संस्थेचा 48वा दीक्षांत समारंभ कविवर्य कुसुमाग्रज भवनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमामध्ये 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे निवेदक श्रेयस पांडे यांचा यावेळेस गौरव करण्यात आला। तसेच यावेळेस मराठी पत्रकारितेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, तर एकूण 120 पदव्यांचं वितरण या समारंभात करण्यात आलं। समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सचिन लढ्ढा उपस्थित होते, तर श्री राजेंद्र भागवत, शिवराम गर्जे, धनेश सावंत, मुंबई विद्यापीठ सचिव तसेच या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सोहळा संपन्न झाला।